चला तर रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. आज तुमचा रतन महाराज आपले परममित्र सुमित हांचाटे यांच्या घरचं सत्यनारायणाची पूजन करून या ठिकाणी जेवण चालू आहे. तुम्ही जर पाहता तर आमची सर्व तिरुपती एक्सप्रेस गँग आमचा शंभू सला तर शंभू नव्हता नियोजनात, परंतु शंभूच्या आईवडील नको म्हणल्यामुळे राहिलं नाही. तर आम्ही सर्व इकडे ओमातील बसले. आमचा सर्वजण या ठिकाणी सुंदर अशी सोय सकाळी नंबर 1चं या ठिकाणी सत्यनारायण झालेलं आहे आणि या ठिकाणी जेवण चालू आहे. की जेवणाचा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आपल्याला दोन सत्यनारायण झाले आज तिरुपतीचे आणि दोन्ही ठिकाणी जेवणाचं नियोजन आमचं आहे. दोन्ही जेवण करून आमचे परमित्र सूरज सगर यांच्या लग्नाला आम्हाला जायचं आहे. या ठिकाणी दुपारून लगेच मी आणि आमचा आंध्रत दोघं जण आम्ही लग्नासाठी जाणार. दोघांच्या सुपारी आमच्या तारखा बुक झालेले तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अतिशय छान सुंदर घर आहे बघा. सो कष्टाच्या बळातून या ठिकाणी सुंदर असं घर बांधकाम झालेलं आहे. त्याची पूजन बी आज झाली मला आठवत नाही. आता इकडं तुम्हाला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सुंदर पद्धतीने बघा. इकडं सत्यनारायणाची पूजा सकाळी मी केला. तुम्ही पाहू शकता अतिशय छान पद्धतीने सत्यनारायण पूजन आम्ही पूर्ण अक्कलकोटला गेलतो, गाणगापूरला गेलतो, बालाजीला गेलतो आणि असं भरपूर काही देव केलतो. त्यामुळे 3-4 फोटा ठेवून सुंदर अशी पूजा मांडणी करून सकाळी पूजन आमचं या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो बालाजीचा प्रसाद घेऊन छान असं सुंदर छोटंसे 2 रूमा घर आमच्या समितीने या ठिकाणी बांधकाम केलेले आहे. आणि आता इथून पुढलं नियोजन आमचं गोपाळ पाटलाच्यात आहे. आम्ही तिथे गेलो तुम्हाला दाखवणार. चला चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आत्ताच आपण आला बघा पाटलाच्या घरी जेवण करण्यासाठी. बघा तुम्ही पाहू शकता एक मेंबर वाढलेला आहे तिकडे आमचा आजू सर्व सुमित आणि आत्ता जेव्हा चित्ता आलाय चला बलवंडे चित्ता आलाय कोळ्याचा. बसा 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 बलवंडे साहेब बसा. त्याला कुंकू लावा पट्टावडा लावून पाहत. अशा पद्धतीनं आता ज्या ठिकाणी बघा सुंदर असा या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम पाटलान केले आहे. घरची वस्तात असल्यामुळं भाज्या चविष्ट झाल्या आता त्याच्यामुळं सांगतो नंबर 1चं जेवण झाले मित्रांनो पाटलाच्या घरी. सुमितच्या घरचं जेवण झाल्याच्या नंतर इकडे आम्ही आला आता कारण इथं ठरवलं होतं की जोऱ्यात जेवायचं, दाबून जेवायचं, निवांत जेवायचं. सर्व नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे. म्हणून तुम्ही जर पाहता तर 15-20 मिनिट झाला अजून चपात्या संपाय नाहीत म्हणजे निवांत जेवले आहेत पूर्व असं सांगायचं हितो आहे. आणि इथलं जेवण झाल्यानंतर आम्हाला आता जायचं आहे लांब. कुठं आंध्रात चाकूर नळेगाव तिथं आमचा कार्यक्रम आहे दोघाचाच माझं नाव आंध्रातचा. मोठं नियोजन आहे आमचं लग्नासाठी झाला सुरतच्या मित्राच्या. लवकर जेवण करून आम्हाला आता इथं निघायचं. बाबूचं बोल काय काही तर अशा पद्धतीने पाटलाच्या घरी सुंदर असं जेवण झाले. मस्तपैकी आता जेवण दाबून करून इथून आम्ही पुढचा प्रवासाला करणार. कसा वाटला छोटासा ब्लॉग आपला आजचा नक्की सांगा. गोविंदा.